श्री स्वामी समर्थ. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केलेले आहे. अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत खास असतो. वर्षातून एकदा येणारा हा दिवस श्री हरिविष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे. या दिवशी आपण जे काही काम करतो त्याचे आपल्याला अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ प्राप्त होत असते. या दिवशी नर नारायण या 2 देवतांनी अवतार घेतला होता. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाले अशी सुद्धा आख्यायिका आहे. कृष्णाने सुद्धा युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान आणि हवन हे क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया म्हणतात. देव आणि पितर यांना उद्देशून अक्षय तृतीयेच्या दिवशी जे कर्म केले जाते तर ते सर्व अविनाशी म्हणजेच अक्षय होते. तर अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करतो याचे आपल्याला 100% फळ मिळत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू यांची एकत्र पूजा केली जाते. विष्णू आणि लक्ष्मी यांची या दिवशी सेपरेट पूजा करू नये आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी एक जबरदस्त उपाय आपण करू शकतो. यासाठी आपल्याला तांदूळ आणि हळद घ्यायची आहे. एका वाटीमध्ये आपल्याला हळद आणि मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. माता लक्ष्मीची आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या वाट्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि थोडा वेळ त्या पूजेमध्ये ह्या वाट्या ठेवल्यानंतर आपल्याला आपलं जे घराचं मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. म्हणजे ज्या वाट्या आपण पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्याच हळदीचा आपल्याला वापर करायचा आहे. हळद आणि मोहरीचं तेल जे आपण एका वाटीमध्ये ठेवलेलं आहे तर त्या हळदीचा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्हीही बाजूला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या बरोबर मध्यभागी आपण जे वाटीमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत तर ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि संपूर्ण रात्रभर हे असेच राहू द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल तर आपल्याला पैसा येण्याचे मार्गसुद्धा मोकळे होतात. आपला जर व्यवसाय असेल, उद्योग असेल तर त्यासाठी सुद्धा वाढ होण्यासाठी हा अत्यंत खास हळदीचा आणि तांदळाचा उपाय आपण करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण लक्ष्मीच्या पावलांची खरेदी करून आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी ही पावले ठेवून त्यांची पूजा करू शकतो. आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा कायम राहावा तर यासाठी आपण या दिवशी लक्ष्मीच्या पावलांची नक्कीच खरेदी करू शकतो. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर कवड्यांचा उपाय केला तर तो अधिक फलदायी ठरतो. यासाठी आपल्याला 11 कवड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या कवड्या ज्या आहेत तर त्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. त्याला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृताचा स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती ह्या 11 कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि या कवड्यांची पूजा करायची आहे. आणि थोड्या वेळाने ह्या कवड्या लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा आपण या दिवशी जर आपल्याकडे कवड्या नसतील तर कवड्या खरेदी करून त्या आपण घरी आणून त्यांची पूजा करून त्या देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा लाल कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत येते. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील धनामध्ये, पैशामध्ये वाढ होते. त्यामुळे अत्यंत खास असा हा कवड्यांचा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो. तसेच माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ हा अत्यंत प्रिय आहे. जर आपल्याला एकाक्षी नारळ या दिवशी मिळाला तर आपल्याला तो घरी आणायचा आहे. एकाक्षी नारळ जरी आपण फक्त घरात ठेवला तरीसुद्धा माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. लक्ष्मी मातेच्या चरणी आपण एकाक्षी नारळ अर्पण केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला कधीही आर्थिक समस्या भासवत नाहीत. त्यामुळे एकाक्षी नारळ मिळाला तर नक्की आपल्याला तो माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. जर एकाक्षी नारळ मिळाला नाही तर जो नारळ आपला साधा नारळ आहे तर तो आपण मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे. तसेच ज्यांचं लग्न जमत नाही, विवाहासाठी आपण या दिवशी एक उपाय करू शकतो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यांचे लग्न होते तर त्यांचे वैवाहिक आयुष्य हे चांगले होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर या दिवशी कोणाचे लग्न असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जी वधू आहे तर तिला आपल्याला दान स्वरूपामध्ये काहीतरी द्यायचं आहे. आणि हा उपाय जो आहे तर ज्यांचे लग्न करायचे आहे तर त्यांच्या वडिलांनी किंवा आईने हा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लग्नामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी संपतात आणि लग्न जमण्यासाठी या उपायाचा फायदा होतो. तसेच या दिवशी सकाळी जेव्हा आपण स्नान करतो त्यावेळेला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण आपण लावू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यदेवांची सुद्धा आपल्याला पूजा उपासना करायची आहे. तसेच आपल्याला कावळ्यासाठी नैवेद्यसुद्धा आपल्या घराच्या छतावरती किंवा घराच्या अंगणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात. या दिवशी पितरांची सुद्धा पूजा करायची आहे. पितरांसाठी आपल्याला आपल्या दक्षिण भिंतीजवळ दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवासुद्धा लावायचा आहे. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि अन्नपूर्णेला आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. तसेच आपल्या कुलदेवीला आपण या दिवशी कुंकुमार्चन करू शकतो. हे छोटे छोटे जरी उपाय केले तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, अडचणी नष्ट होतील.